राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यासमोरील मेट्रो स्टेशन गेट नंबर 1 समोर जो कारमध्ये स्फोट झाला आणि त्या स्फोटात जे दुर्दैवी जीव मृत्युमुखी पडले त्या सर्व विषयी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यात जे जखमी झालेले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे एवढी ईश्वराजवळ प्रार्थना. झालेल्या बॉम्बस्फोटातून एक अधोरेखित झालेलं आहे की दहशतवादाचा एकच चेहरा म्हणजे तो इस्लाम. या बॉम्बस्फोटाने सर्व लिब्रांडो सेक्युलर लोकांच्या तोंडावर एक चपकार मारलेली आहे. कारण हे सर्वजण म्हणत होते की दहशतवादाला चेहरा नसतो, पण हे चूक आहे. दहशतवादाला एकच चेहरा आहे, तो म्हणजे इस्लाम. इस्लामच्या स्थापनेपासून इस्लाम हा दहशतवादीच होता. यांनी दहशतवादाच्या जोरावर मदिनेत ताबा मिळवला, पुन्हा मक्केत ताबा मिळवला आणि इस्लाम स्थापन झाल्यापासून 150-200 वर्षाच्या आत या इस्लामी लोकांनी युरोपाचा काही भाग, इराण, इराक, तुर्कस्तान, अफगाणिस्तान त्यावेळेस नव्हतं, इजिप्त, आफ्रिकेचा काही भाग हा आपल्या तलवारीने, आपल्या अत्याचाराने सर्व इस्लामच्या टाचेखाली दाबला. जबरदस्तीने यांना इस्लाम कबूल करायला लावला. हे दहशतवादी होते. त्यांचं पिढ्यानपिढ्या, शतकानुशतक एकच स्वप्न होतं की या हिंदुस्थानावर इस्लामचं राज्य यावं, दारुल इस्लाम, इस्लामचं राज्य असलं पाहिजे. 1000 वर्ष मुसलमान राजांनी इथं राज्य केलं. एका अंदाजानुसार या राजवटीमध्ये साधारण 9.5 ते 10 कोटी हिंदूंची कत्तल करण्यात आली. कित्येक कोटी लोकांचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात आलं. तरी पण ते हिंदूला या पृथ्वीवरून संपू शकले नाहीत. हे दुःख त्यांच्या मनात आहे. आणि आता त्यांनी एक नवीन चाल सुरू केलेली आहे की बाहेरून दहशतवादी न पाठवता भारतामध्ये मुसलमानामध्ये दहशतवादी निर्माण करायचे. यावरून एक सिद्ध होतं की भारतातला मुसलमान हा भारताशी कधी एकनिष्ठ नव्हता. तो कधी वंदे मातरम म्हणत नाही, तो जनगणमन म्हणत नाही, तो आमच्या तिरंग्याला प्रणाम करत नाही. तो सोयीनुसार शरियाचा कायदा वापरतो, सोयीनुसार आमच्या राज्यघटनेने दिलेले कायदे तो वापरतो. म्हणून मुसलमानाची एक सुप्त इच्छा आहे की या भारतामध्ये दारुल इस्लाम झालं पाहिजे. जगात कुठेही नाही असा शब्द ते वापरतात. गजवाये हिंद म्हणजे धर्म युद्ध हे हिंदू लोकाविरुद्ध. दुसरीकडे कुठे हा शब्द वापरत नाहीत. पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की तुम्ही किती अत्याचार केले तरी हिंदू तुम्हाला पुरून उरलेले आहेत. हिंदूनं कधीही तुमच्या पुढे मान तुकवली नाही. इथं घराघरात छत्रपती शिवाजी महाराजाचा, संभाजी महाराजांचा मावळा आहे. इथं गवताला सुद्धा भाले फुटतात. आणि ह्या लिब्रांडोला, या सेक्युलर लोकांना एक सांगणं आहे, तुम्ही कितीही इस्लामचा उदव उदव करा, हे मुसलमान तर त्याच्या पैगंबराचे सुद्धा झाले नाहीत. या मुसलमान लोकांनी त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या नातवाला करबलाच्या मैदानावर अल्लाहू अकबर म्हणून मारलेलं आहे. त्यामुळे हिंदूजी सहिष्णू कसे राहतील? म्हणून खरा धोका जगाला इस्लाम दहशतवादापासून आहे. म्हणून प्रत्येक हिंदूनं आता सावध राहिलं पाहिजे. प्रत्येक हिंदूनं आता इस्रायलचा आदर्श घेतला पाहिजे आणि आपापल्या जागी या सगळ्या दहशतवादी मुसलमानाचा प्रतिकार केला पाहिजे. जोपर्यंत या पृथ्वीवर एक जरी हिंदू शिल्लक आहे, मुसलमानांनो, मुसलमानी दहशतवाद्यानो, तुमचं गजवाये हिंदचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. धन्यवाद.